आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने बेनके परिवारावर प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मला आज इथं भेटून गेले. वास्तविक पाहता यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचं मी ठरवलं होतं, कारण आता नुकतंच आपल्याला माहीत आहे की बेनके साहेबांचं निधन झालं, आमची पितृछाया हरपली आणि त्यानंतर कुठला उत्सव साजरा न करायचा. पण काही आरोग्याचे शिबिर आणि मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम, काही ज्येष्ठांना काठी वाटपाचा कार्यक्रम आणि सकाळी ओझर या ठिकाणी पूजा, आमच्या सर्व ओझर आणि हिवरे बुद्रुक त्या ग्रामस्थांनी मंगळवारची आरती असते त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी सांगितलं. आणि परत महिनाभरापूर्वी किंवा काल परवा जे काही दुर्घटना घडली त्यामध्ये गुळंचवाडी या ठिकाणी भरधाव ट्रकने जे काही माणसं चिरडले आणि जवळपास 4 ते 5 लोक मृत्युमुखी पावले. त्याच्यामध्ये आमचे कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही धोंडीभाऊ शेठ पिंगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचबरोबर राजुरीचे शिवाजी हडोळे असतील, आळ्याचे धनंजयराव काळे असतील, आमचा जवळचा स्नेही मित्र सरपंच खामुंडीचे वनराज शिंगोटे असेल, वडदचे राजेंद्रजी चव्हाणसाहेब असतील, ज्या नारेंगावला आम्ही ज्या जागेवरती राहतो ती तशी पूर्वीची बोरकर फॅमिलींची जागा होती आणि 1900 जवळपास 80-82च्या दरम्यान वल्लभशेठ बेनके साहेबांनी ती जमीन तिथं घेतली आणि ते बोरकर कुटुंब हे आमच्या कुटुंबातले एक घटक आहे आणि तिथं आमचे नंदूमामा पण एक्सपायर झाले आणि असे काही जवळचे लोक आहेत. पण हे ठळक मी लोक सांगितले, त्याच्यामुळं आम्ही काही ते मानसिकतेमध्ये नव्हतोच. पण काही सामाजिक उपक्रम ठरले असल्यामुळं या वाढदिवस हा जे सामाजिक उपक्रमने संपन्न केला. दरवर्षीप्रमाणे आम्ही कुठली घराई सजावट किंवा या सगळ्या गोष्टी केल्या नाही, पण सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह की एक ठिकाण तुम्ही ठरवा की आपल्या लोकांना तिथे भेटण्यासाठी यायचं आहे. आम्ही दरवर्षी जिल्हा परिषदच्या मुलांना, प्रत्येक विद्यार्थ्याला ते वह्या वाटपाचा कार्यक्रम करतो. जवळपास 40,000 मुलांना मागच्या वेळेस वाटलं, यावेळेस 40,000 नाही, मागच्या वेळेस 20,000 विद्यार्थ्यांना 2-2 वह्या, असे 40,000 वह्या वाटल्या. आता त्याची आकडे जवळपास 22-23पर्यंत गेले, म्हणजे 46,000 ते 50,000 वह्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये मी आवाहन केलं होतं की कुठल्या प्रकारची भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ किंवा केक आणू नये, म्हणून यंदाच्या वाढदिवसामध्ये पण एक ठराविक 1-2 केक सोडले तर इतर मुलांनी, सर्व माझ्या मित्रपरिवाराने आणि शुभचिंतकाने मोठ्या प्रमाणामध्ये वह्या आणल्या. सकाळपासून आत्तापर्यंत मी आमच्या सगळे ऑफिसमध्ये लोकांच्या माध्यमातून संपर्क साधून तिथं काउंट केलं, जवळपास 10,000 वह्या ही फक्त आपण चांगलं समाजामध्ये काम करतो आहे म्हणून ते देण्याचं काम हे सर्व आमच्या सगळं सहकार्यांनी केलं. मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. हा जो आजचा वाढदिवस आहे आणि ज्या प्रमाणामध्ये लोक त्यांनी मला सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत, आपण सर्वजण पाहत असाल की गेले 1 वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यातून झालेली सगळी ती विभागणी आणि त्यातून आलेली सगळी संभ्रमावस्था, त्यानंतर झालेली लोकसभेची निवडणूक आणि त्यातून पुढं जात असताना पवारसाहेबांवर आमची धारणा ही नक्कीच आहे, पुढेही राहील. त्यांच्या विचारानेच आम्ही पुढं चालण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ह्या तालुक्यातली जनता ही निश्चित प्रकारे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की तुम्ही पुढं जा, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे राहू. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत जरी आमचा विचार काय असला, आम्ही एक वेगळ्या विचाराने ह्या सगळ्या गोष्टींनी पुढे गेलो असलो तरी माझा आदिवासी विभागातला सर्व माझा आदिवासी बांधव, सर्व मुस्लिम समाज, सर्वसामान्य शेतकरी, जे आत्तापर्यंत बेनके परिवार आणि या सगळ्या कुटुंबाची असणारी आमची जी ओढ आहे त्या माध्यमातून निश्चित प्रकारे आजचा हा दिवस मला अत्यंत ऊर्जा प्राप्त करून देणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मी गणपतीच्या आरतीपासून जे काही फिरतो आहे तर आत्तापर्यंत आता रात्रीचे 8 वाजलेत आणि खूप मोठ्या संख्येने दिवसभरात हे लोक मला भेटून गेले. सेवेचं व्रत बेनके परिवाराने घेतले, वल्लभशेठने केलं, मीही केलं. मी जरी तालुक्याचा आमदार झालो किंवा लोकप्रतिनिधी झालो
तरी हे आमदार पद जे आहे हे एक जबाबदारीचं पद आहे. लोकांनी ती जबाबदारीची खुर्ची माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ते जबाबदारीचं भान ठेवून कुठल्या प्रकारचा तोरा न मिरवता, कुठल्याच प्रकारचा मिले आमदार म्हणून कुले काय मोठा झालं आहे अशा प्रकारचं न करता मी सर्व लोकांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मग ह्या तालुक्यामध्ये प्रामुख्याने असणारे शिवसेना पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादीचा आमचा पक्ष आहे, इतर जे छोटे छोटे घटक असेल, मनसे असेल, RPI असेल व इतर जे छोटे छोटे पक्ष घटक असेल, या सर्वांनी ज्या ज्या प्रमाणात माझ्याकडे जी मागणी केली त्या मागणी मी बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेल्या आहेत. आणि त्या पूर्णत्वास नेत असताना एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी निश्चित प्रकारे जबाबदारीच होती आणि ती जबाबदारीचं भान माझ्यावर होतं. म्हणून राजकीय स्थित्यंतर आणि त्याच्या गोंधळात न पडता आपल्याला आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावं लागणार आहे. याच्याकरता 6 महिन्याच्या तटस्थच्या भूमिकेनंतर मी अजितदादांबरोबर राहणं पसंत केलं. मी काही कुठला पक्ष बदललेला नाही. मी काही कुठल्या त्रयस्थ नेत्याच्या नादी लागून तिथं पक्षांतर करून माझा स्वार्थ काय मी केलेलं नाही. मी आपल्याच पक्षातल्या जे काही गोष्टी घडल्या असतील त्या माध्यमातून पुढं जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बरेच जण माध्यमांसमोर किंवा ह्या सगळ्या गोष्टींसमोर एक वेगळ्या पद्धतीने माझ्याबद्दल वक्तव्य करणं किंवा मला एक गोष्टीतून फ्रेम करणं किंवा अतुल बेनके कसं चुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचललं आहे असं ते बोलण्याचा प्रयत्न करतात. पण जे वल्लभशेठ बेनके साहेबांनी 2009 साली चिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम जे चालू केलं ते मी आता परिपूर्णच नेतो आहे. त्याला 100 कोटी रुपये आणले. चिलेवाडीचं पाईपलाईनचं काम पूर्ण करतो आहे. माझ्या पूर्व भागातल्या सगळ्या लोकांना 22 गावांना पाणी पुरवते. ही काय माझी चूक झाली? वडद उपसा सिंचनच्या माध्यमातून 35.5 कोटी रुपये तिथं खिलारवाडीच्या माथ्यावर आम्ही आणतो आहे आणि तिथं जवळपास 7-8 वाड्या आणि 3 गावं समृद्ध होणार आहे. 550 हेक्टर ओलिताखाली येणार आहे. ते काम मी मंजूर केलं. ती काय माझी चूक झाली? आने पठार जो दुष्काळ सदृश परिस्थिती होती तिथं आजपर्यंत पाणी नाही. कुकडीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता जे आता होणार आहे त्यातून आने पठाराचा समाविष्ट व्हावा त्याच्याकरता त्याचं लिस्टिंग करणं आणि त्याच्यासाठी त्या आने पठारावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये DPRसाठी 76 लाख रुपये जर पालकमंत्र्यांनी दिले असेल ते काम करतो. ती काय माझी चूक झाली? आदिवासी भागातले कामं असेल, आदिवासी विभागातले हॉस्टेल असेल, प्रत्येक ठिकाणच्या गावाचे कामं असेल, ज्या गावाचं नाव घ्याल तिथं कोट्यवधीच्या रुपयाच्या कमीपेक्षा पैसे कमी नाहीत. मग जिल्हा नियोजन असेल, आमदार फंड असेल, नाबार्ड असेल, 25-15 असेल, MMGSY असतील, 30-54 असेल, 50-54 असेल, अशा विविध हेडखालीतून आपण अनेक रस्ते पूर्णत्वास ते नेलेले आहे. मोठे मोठे पाण्याचे प्रकल्प आपण नेतो आहे. आपल्या कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात जे आपले केटीज आपल्या कायद्यामध्येच नाही आहे ते कायद्यात आणण्याचा मागे एकदा प्रयत्न केला. सरकारच्या स्थित्यंतर आणि बदलामुळे ते राहिलं आहे. ते परत त्याचा कायदा करून आम्ही 20 ऑगस्टपर्यंत त्याचा निर्णय आणायचा प्रयत्नामध्ये आहे. 2018 साली कुकडी प्रकल्पाची 3री सुप्रमा झाली. तेव्हा 3री सुप्रमा जेव्हा झाली तेव्हा माणिकडोच्या बुडीत बंधारे त्या 3ऱ्या सुप्रेमामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की माणिकडोच्या बुडीत बंधारे या प्रकल्पातून वगळण्यात येत आहे. 3ऱ्या सुप्रेमाच्या वेळेस का कोणी जागरूक राहिलं नाही? तेव्हा कोण होते आमदार? 2018 साली नेतोडचा 100 MCFTचा जो बंधारा आहे तो प्रकल्पातून वगळण्यात आला आणि कर्जतचा तुकाई किंवा तुळजाई तो प्रकल्प ॲड करण्यात आला. का नाही तेव्हा लक्ष दिलं? जेव्हा आता 4थी सुप्रमा होणार आहे, मी जसं 4थी सुप्रमामध्ये आने पठाराचं नाव आता समाविष्ट करणार आहे, कोपरे मांडवेचा बंधारा आम्हाला करायचा आहे, हे सगळे प्रकल्प आपल्याला करायचेत ना. आपल्या हातातल्या गोष्टी ओढून नेल्या आणि हे आपण सगळं फक्त बघत राहायचं. हा काय राजकीय आणि पक्षीय वाद नाही आहे. पण जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून हा आपला शेतीप्रधान तालुका आहे. ह्या शेतीची ताकद आणि मूळ गाभा काय असेल तर हे जुन्नर तालुक्याच्या कुकडीचं पाणी आहे. आणि ह्या कुकडीचं पाणी जर कोण आपल्या दृष्टिकोनातून ज्यांनी हिसकून नेलं आहे ते परत आणायला नको. आपल्या प्रत्येक ठिकाणी जे पाणी आपल्याला पोचवायचं आहे ते पोचवायला नको. म्हणून ह्या पाण्याचा संघर्ष आपल्याला पुढं
अजूनही तो संपलेला नाही. तो पुढं निश्चित प्रकारे आपल्याला तो करायचा आहे आणि तो करण्यासाठी जुन्नर तालुक्याचा एक सेवेकरी म्हणून मी कटिबद्ध आहे. आणि म्हणून निवडणुका येतील जातील, जय पराजय होतील, पण ते कसं जुन्नरमध्ये येत नाही या दृष्टिकोनातून मला पुढच्या दृष्टिकोनातून ते काम करायचं आहे. मला या तालुक्यातले अनेक लोक भेटली की लोकसभेला आम्ही निश्चित प्रकारे पवारसाहेबांच्या मागे उभे राहिलो. केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रती असलेलं धोरण, आदिवासी समाजामध्ये संविधान बदलते की काय, यांचे आरक्षण जातं की काय, आणि म्हणून त्यांच्यामध्ये मनामध्ये असलेली असुरक्षिततेची भावना, आताचं केंद्र सरकार आता मुस्लिम समाजाच्या जीवावर उठलं की काय असं मुस्लिम समाजामध्ये असणारी भावना, आणि जे काय पक्षांतरं किंवा हे सगळ्या काही ज्या घटना घडल्या ते लोकांना काही खूप आवडलेलं नव्हतं. आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत आपल्याला दिसायला मिळालं. हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही. पण आता 30 लोक मला त्यांनी काही विनंत्या केल्या होत्या की आम्ही तर तुमच्या मागं राहूच, पण आमची भावना अशी की तुम्ही साहेबांबरोबर राहा. आणि म्हणून साहेबांबरोबर राहायचं नाही राहायचं, दादांबरोबर राहायचं का नाही राहायचं, याच्यापेक्षा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल त्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मी निश्चित प्रकारे प्रयत्नशील करणार आहे. त्यातली बरीचशी मंडळी जाऊन साहेबांना भेटूनसुद्धा आले. त्यांना काय सांगितलं, साहेबांनी त्यांना काय सांगितलं, हे काही जग जाहीर आहे. त्यांनी पण सांगितलं की अतुल एक चांगला पोरगा आहे, तो माझ्या घरातला आहे, त्याला माझ्याकडे घेऊन या. त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या, एक ठराविक थोडेसे लोक सोडले, तर त्यांनी पुन्हा तिथं जाऊन की आता आपल्या जे काही चाललेलं आहे त्याच्यातून अमुक व्यक्तींना स्थान द्यायचं नाही. ठीक आहे, नाही द्यायचं तर त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही आहे, पण साहेबांचा आदर आजपर्यंत 40 वर्ष बेनके साहेबांनी केला आहे, बेनके परिवाराने केला आहे, मीसुद्धा केला आहे, अजूनही करत राहील, या सगळ्या गोष्टी राहील. साहेबांच्या विचारानेच पुढं जाण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी पुढं जाणार आहे. आजीदादा काय परका माणूस नाही आहे, आजीदादा पण कुटुंबातलाच माणूस आहे. अजितदादा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आपण सगळी महाराष्ट्रात आणि देशात जर पाहिली की जिसकी काठी उसकी भैंस, ज्याची सत्ता त्याच्या इथं काम येतात, तर निश्चित प्रकारे दादांनी जर सत्तेचं व्रत स्वीकारलं असेल आणि त्याच्या माध्यमातून मला जर काम करण्यामध्ये यश आलं असेल तर ठीक आहे, मी माझं काम केलेलं आहे. पण पवारसाहेबांचा विचार आम्ही कदापिही सोडणार नाही. पवारसाहेबांच्या विचारानेही पुढं जाईल. अजूनही मी सांगतो आहे की निवडणुकीला अजून कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये अजूनही बरेचशा काही स्थित्यंतर घडतील किंवा हे सगळ्या गोष्टी होतील. त्या स्थित्यंतरामध्ये मी सांगणारा मी एक छोटा माणूस आहे, पण छोटा माणूस जरी असलो तरी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून, जुन्नर तालुक्याच्या विचाराचा जो समतेचा गाभा आहे, जो सर्व जाती धर्मांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचा गाभा आहे, तो विचार मी कदापिही सोडणार नाही असं वचन मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व जुन्नरवासियांना देतो. आणि जुन्नर तालुक्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी, जुन्नर तालुक्याला एक संस्काराच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी, जुन्नर तालुक्याला भौतिक सुविधापेक्षा पुढची पिढी ही आजपर्यंत छत्रपती शिवराय आणि जे संत आपल्या तालुक्यामध्ये होऊन गेले, जे कोंडेदेव डेरे असतील, सातबाबा वाईकर असेल, मनसुख बाबा असतील, असे अनेक संत महंत होऊन गेले. चैतन्य महाराजांची समाधी इथे, जे तुकाराम महाराजांचे गुरु आहे, रामदास स्वामी असतील, किंवा या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जो वारसा दिला आहे, एक संस्काराचा वारसा आहे. त्या संस्कारक्षम वारसाचा कार्य आपण पुढं नेलं पाहिजे, ही माझ्या सर्व महाराज मंडळींची मला शिकवण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुढं नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे, एवढं या निमित्ताने सांगतो. सर्व लोक मला इथं भेटण्यासाठी आले. मी निश्चित प्रकारे सांगतो की तुमचं वचन मी आजपर्यंत वाया जाऊन दिलं नाही, पुढेही वाया जाऊन देणार नाही. सर्व पत्रकार बांधव इथं आलेत, मी त्यांचंही सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. साहेब, महायुतीचं सरकार आहे, आपण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.